माननीय अध्यक्षजी, महाराष्ट्राचे विकास पुरुष आदरणीय गडकरीजी, आदरणीय लोकनायक गोपीनाथजी, मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर पदाधिकारी नेते आणि या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित माझ्या सर्व देशभक्त कार्यकर्ता पदाधिकारी बंधूंनो, माता भगिनींनो, मी आपल्यासमोर राजकीय प्रस्ताव आपल्या विचारासाठी, चिंतनासाठी आणि मंजुरीसाठी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी जनतेची इच्छा नसताना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेवर आली। गेल्या 10 वर्षात कलियुगाला साजेशी असं राज्यकारभार केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये 37% मतं घेऊन 63% जनता आणि मतदार ज्या सरकारच्या विरुद्ध ज्यांच्यामध्ये असंतोष खदखदत होता तो एकत्रित आणता येऊ शकला नाही आणि त्याचा परिणाम पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुढच्या 5 वर्षाला दीन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर यांचा एक कलमी सूड घेण्याचा कार्यक्रम सुरू करेल आणि अशा वातावरणात तुमची माझी एक मोठी जबाबदारी आहे। हे खरं आहे की सर्वसामान्य माणसाला महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन व्हावं असं वाटत होतं। महाराष्ट्रासाठी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, पण जेव्हा पुन्हा एकदा हे सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ झालं, सामान्य माणसाच्या ओठावर उषक काल होता होता काल रात्र झाली हे शब्द पुन्हा आले। तुमच्या माझ्यावर मोठी जबाबदारी आहे। गेल्या 10 वर्षाचा कारभार लक्षात घेता या 5 वर्षामध्ये सत्तेचा माज या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसमोर येणार आहे। अहंकारी सरकार या 5 वर्षामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्याच्या ऐवजी महाराष्ट्रामध्ये नवीन प्रश्न निर्माण करण्यासाठी काम करेल असं वातावरण महाराष्ट्रात आहे। जनतेचा कौल प्राप्त झाल्यानंतर सुद्धा 15 दिवस खाते वाटपावरून महाराष्ट्राने सत्तेचा नग्न नाच बघितला आणि अशा वातावरणामध्ये आमच्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी आलेली आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला अनेक विधानसभेत ज्या उमेदवारांना जनतेच्या मनात पराभव चाखावा असं वाटत होतं, पैशाच्या जोरावर ती माणसं निवडून आली आणि पुढच्या 5 वर्षात अजून सत्तेतून पैसा कमवण्याचं जे साधारणतः एक तंत्र काँग्रेस राष्ट्रवादीने विकसित केलं, त्या तंत्राचाही उपयोग मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघावा लागणार आहे। अनेक मतदारसंघातल्या आपल्या अनेक उमेदवारांनी हे सांगितलं की या निवडणुकीमध्ये कधीच झाला नव्हता अशा प्रकारच्या पैशाचा वापर झाला। मी स्वतः 2 लोकसभा निवडणुका घडवल्या, ही माझी 4थी विधानसभा, अशा एकूण 6 निवडणुका मी घडवल्या आणि इतका प्रचंड पैशाचा वापर महाराष्ट्राच्या मतदारांनी आणि राजकीय पक्षांनी कधी बघितला नव्हता। काँग्रेस राष्ट्रवादीने एक निवडणुकीचं नवीन तंत्र विकसित केलं। मुठभर चिवडा, कब्बर दारू, जो पाजेल त्याच्यावर शिक्का मारू, कुठं जो पिलाएगा पौवा उसकी बनेगी हवा, कुठं जो देगा नोट उसकोच मिलेगा वोट। इथं आमचे वहाडणे साहेबांचे चिरंजीव आहे, त्यांनी तर एक कविता केली की मतदान यंत्रात अशी सोय होऊ द्या की बटन दाबले की 500 रुपयाची नोट येऊ द्या, तेव्हाच मतदान केंद्रावर लोकांची जाण्याची मानसिकता। आणि अशा प्रचंड पैशाच्या आधारावर या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपल्या चांगल्या उमेदवारांना पराभव हा बघावा लागला। हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। या महाराष्ट्राच्या दीनदुर्बल शोषित पीडित जनतेचं दुःख
आणि त्याच्या वेदना मांडण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. प्रचंड महागाई, साधी तुरीची डाळ हे 97-100 रुपयापर्यंत गेली. जे सर्वसामान्य गरीब माणसाच्या ताटातला एक महत्वाचा अन्नपदार्थ. तुम्ही आणि आम्ही हे मन ऐकायचो की घर की मुर्गी दाल बराबर. आता कोणी म्हणायची ताकद होणार नाही की घर की मुर्गी दाल बराबर. कोंबडीपेक्षा जास्त भाव लावीचा झाला. गोड साखर कडू झाली, कांदे बटाट्याची भाजी महाग झाली. आणि या महागाईच्या वातावरणात सुद्धा सरकार सामान्य माणसाला दिलासा देण्याच्या ऐवजी ज्यांनी रेशन दुकानामध्ये सोयाबीन आणि वाटाण्याची डाळ मिश्रित लोकांना खाऊ घातली त्यांचं बिल काढण्यासाठी पहिल्या मंत्रिमंडळात 80 कोटी रुपये मंजूर केले. ते सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी नव्हते, तर 80 कोटी मंजूर करून रेशन दुकानामध्ये भेसळयुक्त डाळ ज्यांनी दिली त्यांचं बिल काढून त्याच्या कमिशन खाण्यासाठी. आज महागाई वाढली, त्याचा विरोध आम्हाला तुम्हाला करावा लागेल. भारनियमनाच्या संदर्भातल्या 10 वर्षापासून आम्ही यांची विरोधाची खिचडी बघितली. कापूस कोंड्याची गोष्ट ऐकली की या वर्षात भारनियमन कमी होईल, पुढच्या वर्षात कमी होईल. आता नुकतीच पुन्हा घोषणा केली की जानेवारी 2010 मध्ये सारे जिल्हा केंद्र भारनियमन मुक्त होईल. मी काल जनरेशन कंपनीच्या आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो. मंत्री जसं वाटेल तसं बोलतात. 2012 पर्यंत भारनियमन मुक्त महाराष्ट्र करण्याची शक्यता दूरपर्यंत नाही. पण लोकांना खोटी स्वप्न दाखवायची आणि खोट्या स्वप्नात रंगवून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याच्या प्रयत्नात मात्र हे यशस्वी झाले. ऊर्जा मंत्र्याच्या गाडीवर दगडफेक होते हे महाराष्ट्राने अनुभवली. कदाचित ऊर्जा मंत्र्याच्या बायकोला म्हणावं लागत असेल की कोणी पत्थर से ना मारे मेरे दीवाने को, असं वातावरण महाराष्ट्रामध्ये बघितलं आहे. हे भारनियमन हे सरकार कदापिही कमी करू शकणार नाही. असं महाराष्ट्राचा हा प्रश्न हा सोडवण्याची क्षमता यांच्यामध्ये नाही. शेतकरी दुःखात. आताच फयान चक्रीवादळाच्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते खडसे साहेबांनी माहिती दिली. थोडीशी कर्जमुक्ती देऊन म्हणजे यांचं काम पहिलं जख्म करणे का, मग त्याच्यावर थोडासा मरहम लगाने का, देवदूत बनण्याचा आव आणायचा. उंदीर मारून वाघाची शिकार करण्याचा आव या सरकारने मागच्या 10 वर्षात आणला. शेतकऱ्यांनी जी मदत केली, भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीचा नारा 7-12 करा कोरा. अजूनही हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून शहरी लोकांच्या तोंडाचा अन्नाचा घास देणारा अन्नदाता सुखी भव आपण ज्याच्याबद्दल म्हणतो. 1 एकर शेती नांगायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं जावं लागतं. तो कष्टकरी शेतकरी दुःखात आहे. त्या कष्टकरी शेतकऱ्याला अजूनही कर्ज प्राप्त होत नाही. पण यांनी कर्जमुक्तीचा ढोल वाजवला. ही कर्जमुक्ती ही खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीची देण नव्हती. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा एकत्रित संघर्षाचा तो परिणाम होता. महात्मा गांधींनी आंदोलन केली, देश स्वतंत्र झाला. उद्या माउंटबेटनचा जर नातू आला आणि त्यांनी सांगितलं की महात्मा गांधींनी तर फक्त आंदोलन केली, देश आम्ही दिला आणि म्हणून माउंटबेटनचे पुतळे लावा, असं कधी होत नाही. पण संघर्ष भारतीय जनता पार्टी शिवसेनेने केला. पण या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या हिताच्या योजना हे सरकार करण्यामध्ये अपयशी ठरलं. सिंचन हिंदुस्थानामध्ये 41% एकूण भूभागापैकी सिंचनाच्या व्यवस्था आहे. पण या महाराष्ट्रामध्ये अजूनही आम्ही 18%वरून 21% जाण्यामध्ये अपयशी ठरलो. या सरकारच्या दृष्टिकोनातून सिंचनाचा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नाही, तर ठेकेदारांच्या माध्यमातून यांच्या तिजोरीपर्यंत पैसा, हे सूत्र या महाराष्ट्राने गेल्या 10 वर्षात सिंचनाचे बघितलं. नद्यांमध्ये पाणी आहे पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पाणी नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला हाडाचं काढ करणारा शेतकरी आपल्या शेतीपर्यंत सिंचनाची सोय पोहोचवू शकला नाही. या शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत भ्रष्टाचार पराकोटीला गेला आहे. सोमालिया सारख्या देशाच्या जगातल्या सर्वात भ्रष्ट देशातल्या नेत्यांनी येऊन महाराष्ट्राच्या नेत्यांचं मार्गदर्शन घ्यावं, इतका भ्रष्टाचार महाराष्ट्राची जनता अनुभवत आहे. असे मधु कोडाचे बाप मंत्रालयात केबिन मध्ये अनेक जागी बसले आहेत की मधु कोडा सुद्धा त्यांच्या समोर मॅट्रिक नापास वाटावा. मुख्यमंत्री घोषणा करत आहेत की मी या महाराष्ट्राच्या प्रत्येकाला लखपती करेल. महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस लखपती होईल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण 1 लाख कोटीची जमवण्याची शक्ती मात्र या सर्व मंत्र्यांमध्ये आहे. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार
हा आपण सर्वजण अनुभवतो आणि हा सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अनुभवतो. आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला येणाऱ्या 5 वर्षात आपल्याला संघर्ष करून ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये 30.7% लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली आहे. हिंदुस्थानामध्ये हे आपली 3ऱ्या क्रमांकामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार नंतर बीपीएल मध्ये असणारी सर्वात मोठी लोकसंख्या ही महाराष्ट्रात आहे. 2002 मध्ये बीपीएलची यादी तयार झाली. 2009 उजाडलं, पण या 7 वर्षात एक बीपीएल कार्ड या सरकारने या गरीब माणसापर्यंत पोहोचवलं नाही. नवीन सर्वेची आवश्यकता आहे. गावागावामध्ये तुम्हाला आम्हाला गरीब माणसं भेटतात. एखादी गरीब महिला येते जिच्या चेहऱ्यावरून गरिबी टपकते, अंगावर फाटके कपडे आहेत. घरी गेलो तर कुडाच्या भिंती आहे, गवताचं छप्पर आहे. पण बीपीएलच्या यादीत अशा लोकांची आणि अशा आमच्या परिवाराच्या सदस्यांची नावं नाही. गावातल्या एखाद्या दारू दुकानदाराचं नाव आहे, गावातल्या एखाद्या श्रीमंताचं नाव आहे. या सरकारला बीपीएलचे कार्ड देण्यासोबत बीपीएलचा पुन्हा सर्वे करण्याची अनेकदा मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केली, पण या विरुद्धही आपल्याला निश्चितपणे संघर्ष करावा लागणार आहे. आणि हा संघर्ष तुमच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षात करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. मंत्रालयामध्ये सामान्य माणसाची कामं होणे बंद झाली आणि परवाच आपण वर्तमानपत्रात एक वाचला असेल की मंत्रालयातलं काम म्हणजे 5 वर्ष थांब. हे खरं आहे की मंत्रालयामध्ये बसणारे हे मंत्री अधिकारी बघितल्यानंतर डार्विननी वांद्रापासून मनुष्याची उत्पत्ती झाली हा सिद्धांत कदाचित कासवापासून मनुष्याची उत्पत्ती झाली इथपर्यंत बदलला असता. इतका वेग मंत्रालयाच्या फाईलचा आपण बघतो आणि म्हणून अनेक निर्णय होऊ शकत नाही, अनेक योजना पूर्णत्वास जाऊ शकत नाहीये. नक्षलवाद, आतंकवाद, दहशतवाद आणि आतंकवादाबद्दल सांगितले गेले, पण गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही नक्षलवाद बघतोय. दर 1.5 महिन्याला 2 महिन्याला 20 पोलीस 25 पोलीस शहीद होत आहेत. म्हणजे आम्ही देशाच्या बाहेरचं आक्रमण थांबवू शकत नाही, देशाच्या अंतर्गत आक्रमण आम्ही थांबवू शकत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षाला एसपी बोलवून तडीपार करतो आणि तडीपार याकरता करतो की तो वागणूक वाईट नाही, तर त्याला नक्षलवाद्यांनी धमकी दिली आणि एसपी त्याला सांगतो की नक्षलवाद्याची धमकी त्यापासून मी तुला वाचवू शकत नाही आणि म्हणून तू जिल्हा सोड. हे महाराष्ट्रामध्ये आज वातावरण आहे. दुर्जनों के दुर्जनता से इस राष्ट्र का जितना नुकसान नहीं हुआ उससे कई ज्यादा नुकसान सज्जनों के निष्क्रियता से हुआ है असं चाणक्य म्हणायचे. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येणारे 5 वर्ष पेटून उठावं लागेल. या सर्व विषयावर लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, लोकशिक्षण करावं लागेल. या सरकारच्या विरुद्ध रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागेल. या सरकारला एक माज आला आहे की आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर आलो. हे खरं आहे की पुन्हा एकदा हे सत्तेवर आले. परवाच बघा यांचा एक मंत्री म्हणत होता की तुम्ही इतके प्रश्न असतानाही सत्तेवर आला नाही, आम्ही आलो. सच परेशान हो सकता है मगर सच पराजित कभी हो सकता है. अरुण गवळी निवडून आले म्हणजे ते महान झाले नाही आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडारा लोकसभेत पडले म्हणून लहान झाले नाही. त्यांना सांगितलं की खरं आहे आमचा पराभव झाला, पण हा पराभव तुमच्या या पैशाच्या धनशक्तीच्या उपयोगातून झाला. हा पराभव मतदारांनी आमचा केला नाही आणि म्हणून आमचा जरी पराभव झाला तर येणारे 5 वर्ष याद राखा, आम्ही हातावर हात देऊन बसणार नाही. येणाऱ्या 5 वर्षाच्या प्रत्येक दिवसात या सरकारच्या विरुद्ध 2 हात करू, पण लोकांचा सूड घेण्याचा यांचा जो कार्यक्रम आहे तो थांबवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीने निश्चितपणे करेल. आणि यासाठी तुम्ही आम्ही तयार जर राहिलो, आम्ही प्रयत्न केला तर मला विश्वास आहे कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. या सुवर्ण महोत्सव वर्षाचा आमचा संकल्प असेल की या सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये यांनी अनेक विषय या राज्यात निर्माण केले, पण या सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये आमचा संकल्प असेल की या महाराष्ट्राला सोनेरी दिवस आणण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करू, आमच्या सेकंदाचा उपयोग करू, पण या महाराष्ट्राला सोनेरी दिवस आणण्यासाठी या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये तुमचा माझा संकल्प करून हा राजकीय प्रस्ताव मी तुमच्यासाठी विचारात ठेवतो. धन्यवाद. जय विदर्भ, जय महाराष्ट्र.